गो आधारित नैसर्गिक सक्रिय ॲडव्हान्स पद्धती भव्य शेतकरी मेळावा संपन्न। प्रतिनिधी रामेश्वर सोळंके। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। दिनांक 24 सप्टेंबर रोजी गो आधारित नैसर्गिक सक्रिय ॲडव्हान्स पद्धती भव्य शेतकरी मेळावा व मार्गदर्शन पद्धतीने नवचैतन्य गोकृपा अमृत परिवार यांच्या सौजन्याने विश्व लोन परिसोड या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी मार्गदर्शक गोपालभाई सुतारिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी आमदार अनंतरावजी देशमुख, वाशिम जिल्ह्याचे माननीय कलेक्टर श्री योगेश कुंभेजकर, रिसोड माननीय तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, जिल्हा परिषद सदस्य अमोलभाऊ भूतेकर व आमंत्रित मंडळी, हजारोच्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच वाशिम जिल्ह्याचे कलेक्टर माननीय योगेश कुंभेजकर यांनी आधुनिक नैसर्गिक शेती ही आपल्या हितासाठी, आपल्या काळी आईच्या संरक्षणासाठी खूप फायदेशीर आहे व आधुनिक नैसर्गिक पद्धतीने शेती करावी व आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी आधुनिक नैसर्गिक शेती करून भरघोस उत्पन्न काढावे अशा प्रकारे शेतकरी राजांना प्रेरित केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी रामेश्वर सोळंके तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। कर्नाटका, नाशिक, संभाजीनगर, अकोला अशा असंख्य जिल्ह्यातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत। हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र आणि आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण जे बोलतो ते खरंच योग्य होतं आणि तिथे कमी पडलो। डॉक्युमेंटेशन करून गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवणं, मार्केटिंगच्या संदर्भात समोरचं पाऊस करणं आमच्या शाळेच्या आमच्या मागे 2 वर्षापासून लागलेले आहे। आम्ही त्या मार्केटिंगची प्रोसेस चालू केली, FPO पण तयार केली, रजिस्ट्रेशन पण केले, सर्टिफिकेशनचं काम पण सुरू केलं, समोरची साखळी पण विकसित करू आणि आम्ही लवकर डेटा आहे आम्ही विद्यार्थ्याला दरवेळेस मागतो, पण तो शेतकरी प्रॅक्टिस म्हणून मागतो, ती शिफारस असल्यामुळे। तर आम्ही गो आधारित नैसर्गिक शेती पद्धती या कार्यशाळेच्या निमित्ताने इथे उपस्थित आपल्या रिसोड तालुका ठिकाणी सर्व जवळपासच्या इव्हन जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझा नमस्कार। या कार्यशाळेचे अध्यक्ष सुविद्या फाउंडेशनचे आदरणीय अध्यक्ष अनंतराव देशमुख साहेब, आपल्या ABKचे सर्व सायंटिस्ट यांची टीम, आपल्या तहसीलदार आणि सर्व अधिकारी कर्मचारी। सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की विलंब झाला, कारण कार्यालयीन काम एकदा सुरू झालं आणि घरी जर जात असते तर लवकर काढतात। जे काही माझ्यासोबत अनुभव कथन केलं शेतकऱ्यांनी प्रतिनिधी, त्यावरून तर असं निदर्शनास येत आहे की अनेक वर्षापासून हा सकारात्मक अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे आणि त्यात महिला शेतकऱ्यांचा देखील प्राधान्याने सहभाग आहे। नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे देखील ऑलरेडी एक मिशन राबवलं जात आहे आणि ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये जसं शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा हा एक महत्त्वाचा घटक आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा वापराव्या लागतात त्याची